नाही नाही नाही, तसं नाही. जर रत्न हे ओरिजिनल असतील ना तर त्याचा प्रभाव नक्की पडतो, पण ते अतिशय दुर्मिळ असतात रत्न, आणि समुद्राच्या खूप खोलीवरती ते सापडतात, बरोबर आहे की नाही. उघड काचेचे तुकडे घालण्यात काय अर्थ नाही. आणि जो नामाचा साधक आहे, नामासारखं दुसरं रत्न कुठलंच नाही, हे काही आहे का. आणि ज्यांच्या एका दर्शनासाठी आज पूर्ण दुनिया पागल आहे, वृंदावनचे प्रेमानंद महाराज, त्यांच्या हातामध्ये कुठलं रत्न आहे का? काहीच नाही, फक्त मुखामध्ये राधेचं नाव आहे ना. म्हणून नामापरिते तत्व नाही रे अन्यथा. माऊलींनी खरंच खरंच काय हरिपाठात हे केलंय हो, नामाची महती. हे जे रत्न वगैरे आहेत ना, हे फक्त शरीरापर्यंत म्हणजे देहापर्यंत त्याचा प्रभाव टाकू शकतात, त्याच्या मर्यादा देहाला धरून आहेत, बरोबर ना. बाकीच्या जो परमार्थिक प्रवास आहे तिथं जर काही प्रभाव टाकणार असेल, तिथं रत्न घालून तुम्ही सिद्ध नाही होणार, तिथं फक्त नामाने सिद्ध होतात. आणि माझ्याकडे तर सगळ्यात मोठं रत्न आहे, जगदंब नाम. जो 4 अक्षरे जपेन त्याची दुष्टाक्षरे पुसतीन ललाटावरची. अजून काय पाहिजे.